नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांगांच्या UDID कार्ड तपासणीबाबत एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे भविष्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर मोठा आळा बसण्याची शक्यता आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हा शासन निर्णय नेमका काय आहे, तपासणीची पद्धत आधी कशी होती, आता काय बदल होणार आहे आणि याचा दिव्यांग लाभार्थ्यांवर काय परिणाम होणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट्स मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी अनेक योजना आणि सुविधा दिल्या जातात। उदाहरणार्थ आर्थिक मदत, शिष्यवृत्ती, विविध सवलती तसेच इतर सरकारी योजनांचा लाभ दिव्यांग व्यक्तींना दिला जातो। परंतु या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड असणे आवश्यक असते। मात्र काही ठिकाणी असे लक्षात आले आहे की काही लोक चुकीची माहिती देऊन किंवा चुकीची कागदपत्रे सादर करून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवतात। म्हणजे प्रत्यक्षात ते दिव्यांग नसतानाही ते स्वतःला दिव्यांग असल्याचे दाखवून सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत। याचा सर्वात मोठा परिणाम असा होतो की जे खरोखर दिव्यांग आहेत आणि ज्यांना या योजनेची खूप गरज आहे, अशा खऱ्या लाभार्थ्यांना कधी योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येतात। म्हणूनच या प्रकारावर नियंत्रण ठेवणे आणि खरे बोगस व लाभार्थी यांची योग्य तपासणी करणे खूप आवश्यक झाले होते। मित्रांनो, जेव्हा हा प्रकार अनेक ठिकाणी दिसून येऊ लागला तेव्हा राज्यातील विविध दिव्यांग संस्था, संघटना आणि कार्यकर्ते यांच्याकडून प्रशासनाने वारंवार तक्रारी करण्यात आल्या। त्यांनी प्रशासनाला स्पष्टपणे सांगितले की काही लोक चुकीच्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन योजनांचा लाभ घेत आहेत, त्यामुळे या प्रकरणाची योग्य तपासणी झाली पाहिजे। त्यामुळे त्यांनी प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या। पहिली मागणी अशी होती की ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेतले आहे त्यांची तपासणी करावी। दुसरी मागणी म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्रे आणि UDID कार्ड यांची योग्य पडताळणी करावी। आणि तिसरी आणि महत्त्वाची मागणी अशी होती की जर कोणी बोगस पद्धतीने प्रमाणपत्र घेऊन सरकारी योजनांचा लाभ घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी। या सर्व मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी दिव्यांग संघटना आणि कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी अर्ज आणि निवेदने सुद्धा दिली होती। या सर्व मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी दिव्यांग संघटना आणि कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी अर्ज आणि निवेदने सुद्धा दिली होती। म्हणजे प्रशासनाने या विषयाकडे लक्ष द्यावे आणि बोगस दिव्यांगांचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती। मित्रांनो, आता आधी तपासणीची पद्धत नेमकी कशी होती हे थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजून घेऊया। पूर्वी जर एखाद्या व्यक्तीच्या दिव्यांग प्रमाणपत्राची किंवा UDID कार्डची तपासणी करायची असेल तर ती तपासणी ज्या ठिकाणाहून ते प्रमाणपत्र दिले गेले होते त्याच ठिकाणी केली जात होती। म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीने जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र घेतले असेल तर त्याची पडताळणी देखील त्या जिल्हा रुग्णालयातूनच केली जात होती। थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या विभागाने प्रमाणपत्र दिलं त्याच विभागाकडे तपासणीची जबाबदारी असायची। उदाहरण म्हणून समजून घ्या, समजा एखाद्या व्यक्तीने नाशिक जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र घेतले आणि नंतर त्या प्रमाणपत्राबद्दल शंका आली किंवा तक्रार झाली तर त्याची तपासणी करण्यासाठी पुन्हा नाशिक जिल्ह्यातील त्याच रुग्णालयाकडे किंवा त्याच विभागाकडे कागदपत्रे पाठवली जात होती। म्हणजेच तपासणीची प्रक्रिया त्याच जिल्ह्यात आणि त्याच विभागामध्ये मर्यादित होती। याच पद्धतीने राज्यात अनेक वर्षे दिव्यांग प्रमाणपत्र आणि UDID कार्डची पडताळणी केली जात होती। मित्रांनो, याआधी जी तपासणीची पद्धत होती त्यामध्ये एक मोठी समस्या निर्माण होत होती, कारण तपासणी करण्याची जबाबदारी ज्या विभागाने प्रमाणपत्र दिले होते त्याच विभागाकडे दिली जात होती। आता इथेच मुख्य अडचण निर्माण होत होती। समजा एखाद्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने किंवा नियम न पाळता दिव्यांग प्रमाणपत्र दिले गेले असेल आणि त्याच प्रमाणपत्राबद्दल तक्रार झाली तर त्याची तपासणी करण्यासाठी पुन्हा त्याच विभागाकडे कागदपत्रे पाठवली जात होती। अशा वेळी अनेकदा असं होऊ शकते की ज्या ठिकाणाहून प्रमाणपत्र दिले गेले आहे तेथील चूक उघड होऊ नये म्हणून ते प्रमाणपत्र योग्य आहे असे सांगितले जाईल। म्हणजे जर चुकीचे प्रमाणपत्र दिले गेले असेल तर ती चूक उघडकीस येण्याऐवजी ती लपवावी जाण्याची शक्यता निर्माण होत होती। यामुळे काही वेळा बोगस प्रमाणपत्र असतानाही ते खरे असल्याचे सांगितले जात होते आणि याच कारणामुळे बोगस दिव्यांग लाभार्थी पुढे येत होते आणि खरे दिव्यांग मात्र मागे पडत होते। म्हणूनच या तपासणीच्या जुन्या पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झाली होती। मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिले की जुनी तपासणी पद्धत कशी होती आणि त्यामध्ये कोणत्या समस्या निर्माण होत होत्या। या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे। हा शासन निर्णय मुख्यतः दिव्यांग प्रमाणपत्र आणि
UDID कार्ड तपासणी प्रक्रियेमध्ये बदल करण्यासाठी काढण्यात आला आहे. म्हणजेच आतापर्यंत जी तपासणीची पद्धत चालू होती ती अधिक पारदर्शक आणि योग्य पद्धतीने होण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. या निर्णयाचा मुख्य उद्देश असा आहे की दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी अधिक योग्य पद्धतीने व्हावी, चुकीच्या पद्धतीने घेतलेली प्रमाणपत्रे समोर यावीत आणि खऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी अडचण येऊ नये. म्हणून या शासन निर्णयामध्ये तपासणीच्या प्रक्रियेमध्ये एक मोठा आणि महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे, जो पुढे आपण सविस्तर समजून घेणार आहोत. मित्रांनो, आता या नवीन शासन निर्णयामध्ये नेमका काय बदल करण्यात आला आहे हे समजून घेऊया. नवीन नियमानुसार आता दिव्यांग प्रमाणपत्र किंवा UDID कार्डची तपासणी फक्त त्याच जिल्ह्यातच होणार नाही. म्हणजेच आता एखाद्या जिल्ह्यात दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र दुसऱ्या जिल्ह्यातील वैद्यकीय मंडळाकडून देखील तपासले जाऊ शकते. थोडक्यात सांगायचं झालं तर आता तपासणीची प्रक्रिया फक्त एका जिल्ह्यापुरती मर्यादित राहणार नाही. उदाहरण घेऊन समजूया. समजा एखाद्या व्यक्तीने नाशिक जिल्ह्यातून दिव्यांग प्रमाणपत्र घेतले आहे आणि त्या प्रमाणपत्राबद्दल तक्रार आली किंवा तपासणीची गरज पडली, तर आता त्या प्रमाणपत्राची तपासणी ठाणे जिल्ह्यातील वैद्यकीय मंडळाकडून देखील केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील प्रमाणपत्राची तपासणी धुळे जिल्ह्यातून होऊ शकते. यवतमाळ जिल्ह्यातील UDID कार्ड इतर कोणत्याही जिल्ह्यातून तपासले जाऊ शकते. म्हणजेच आता महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील प्रमाणपत्राची तपासणी दुसऱ्या जिल्ह्यातून करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही तपासणी आपली या वैद्यकीय मंडळ किंवा संबंधित तपासणी समितीमार्फत केली जाईल. यामुळे तपासणीची प्रक्रिया अधिक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. मित्रांनो, आता या शासन निर्णयामागचा मुख्य उद्देश काय आहे हे समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे. या निर्णयामागे सरकारचा सर्वात मोठा उद्देश म्हणजे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या प्रकाराला आळा घालणे. कारण काही ठिकाणी असे आढळून येत होते की काही लोक चुकीच्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सरकारी योजनांचा लाभ घेत होते. यामुळे जे खरोखर दिव्यांग आहेत आणि ज्यांना या योजनांची सर्वात जास्त गरज आहे त्यांना कधी कधी योग्य वेळी लाभ मिळण्यास अडचणी येत होत्या. म्हणूनच सरकारने हा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे चुकीच्या पद्धतीने घेतलेली प्रमाणपत्रे आणि लाभ यावर नियंत्रण ठेवता येईल. तसेच या निर्णयामुळे तपासणी अधिक काटेकोरपणे होईल आणि खरे व पात्र दिव्यांग लाभार्थी ओळखणे सोपे होईल. थोडक्यात सांगायचे झाले तर या निर्णयाचा मुख्य उद्देश असा आहे की बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर नियंत्रण ठेवणे, चुकीच्या पद्धतीने घेतलेले लाभ थांबवणे आणि खऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या योजना आणि सुविधा योग्य प्रकारे मिळवून देणे. मित्रांनो, या नवीन तपासणी पद्धतीमुळे दिव्यांग लाभार्थ्यांना काही महत्त्वाचे फायदे होण्याची शक्यता आहे. सर्वात पहिला फायदा म्हणजे आता दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी अधिक पारदर्शक पद्धतीने होऊ शकते. कारण तपासणी फक्त एका जिल्ह्यात मर्यादित न राहता दुसऱ्या जिल्ह्यातील वैद्यकीय मंडळाकडून देखील केली जाऊ शकते. यामुळे जर कुठे चुकीच्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र दिले गेले असेल तर ती गोष्ट तपासणी दरम्यान समोर येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे बोगस प्रमाणपत्रावर नियंत्रण ठेवणे सोपे होऊ शकते. आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जे खरोखर दिव्यांग आहेत आणि ज्यांना योजनांची गरज आहे त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळणे अधिक सोपे होऊ शकते. म्हणजेच या नवीन पद्धतीमुळे खरे लाभार्थी आणि बोगस लाभार्थी यामध्ये फरक ओळखणे अधिक सोपे होईल आणि पात्र दिव्यांगांना त्यांच्या हक्काच्या योजना मिळण्यास मदत होऊ शकते. मित्रांनो, अशा प्रकारे UDID कार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीबाबत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काळात तपासणी प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्याची शक्यता आहे. या संदर्भात पुढे आणखी काही नवीन अपडेट किंवा माहिती समोर आली तर ती माहिती आम्ही तुम्हाला या चॅनल माध्यमातून नक्की देत राहू. जर तुम्हाला सरकारी योजना, शेतीविषयक बातम्या आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्स रोज मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती लिंक क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.